क्लब सरावलीच्या खेळाडूंना आतेश दादा राऊत यांच्यातर्फे धन्यवाद दादा. आपल्या या बहुमूल्य अशा पारितोषिक जे आपण जाहीर केलं त्यासाठी. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पंच तिथे तयार आहेत. नक्कीच गोलंदाज तयार आहे, फलंदाज तयार आहे. पडतोय पहिला चेंडू या महत्वपूर्ण दिवसाचा आणि सुरेख सुरुवात अक्षय यांच्या मार्फत केली जाते. निर्धाव चेंडूसह स्टार्ट होतोय हा सामना. नक्कीच स्ट्रगल करावा लागणार आहे. सुरेख खेळ पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाडूकडून एक जगदोजहद मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने हा सुरेख दिवस आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू आपण पाहिला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. दीपेश एक अनुभवी खेळंदाज तिथे येतोय, चेंडूला अडवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं आणि एक धावेसह आपण पाहतोय श्री गणेश झालाय धाव फळकाचा या इम्पॉर्टंट मॅचचा. एक धाव या स्क्रीन कार्डवर लगावली जाते. 2 चेंडूंच्या अखेरीस आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला डॉट तर नंतर सिंगल आणि सुरेख सुरुवात या आजच्या महत्वपूर्ण दिवसाला आपण पाहतोय झालेली आहे. मनसे चषक 2026 दिवस 5वा. नानिवली विरुद्ध सरावली ही लढत मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू घेऊन अक्षय तयार. पुढचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच ऑफसाईड रिजन मध्ये हलक्या हाताने खेळलाय आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना हे फलंदाज नानिवली संघासाठी स्ट्राईक रोटेट करून धावफलक सुरू ठेवलंय. 3 चेंडूंच्या अखेरीस 2 धावा जमवल्यात. पहिला चेंडू नक्कीच शॉक करणारा होता अक्षय यांचा, पण तदनंतर सिंगलचा वापर करून धावफलक ऍक्टिव्ह केलंय. 3 चेंडू 2 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आता मात्र अक्षय टू अनिकेत ही लढत असणार आहे. आता मात्र फटका खेळलाय आणि काय घडतंय, दीपेश है तो मुमकिन है. सुरेख झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय या महत्वपूर्ण दिवसाचा. आपण पाहतोय अनिकेत बॅक टू दी डगआउट. येस सर, थँक्यू डीजे. आणि दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. जसं की आपण सांगितलं आज रिव्ह्यू अवेलेबल असणार आहे दोन्ही संघांकडे. एक रिव्ह्यू असणार आहे दोन्ही इनिंग मध्ये. तर तो रिव्ह्यू जेव्हा इथे कॉमेंट्री बॉक्स कडे आपण पाहतोय लाईव्ह नेटवर्कचं ऑपरेटिंग सिस्टम पाहायला मिळतोय. या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ज्या वेळेस तो रिव्ह्यू तपासला जाईल त्या दरम्यान एक विनंती असणार आहे, कोणत्याही संघाच्या 12व्या खेळाडूंनी तिथे हस्तक्षेप करायचा नाहीये. तो निर्णय कम्प्लिटली थर्ड अंपायर आपल्यासोबत आहेत. जुगल तांडेल सर आपल्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेत इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहेत. कम्प्लिटली तो निर्णय त्यांचा असणार आहे. कोणीही हस्तक्षेप त्या निर्णयात करायचं नाहीये. तिथे रिव्ह्यू पाहायला जायचं नाहीये याची काळजी घ्यायची आहे 12व्या खेळाडूंनी. आणि सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका गडीच्या मोबदल्यात. 4 रन्स आफ्टर 1 ओव्हर इन 1 विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय नानिवली विरुद्ध सरावली. पाहुयात कोणता असणार आहे गोलंदाज ज्यावर दिली जाईल जबाबदारी दुसरं षटक हाताळण्याची. आणि आता मात्र आपण पाहतोय अंकेश यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. नक्कीच स्टेपिंग मार्क करून घेतलेली आहे अंकेश यांनी. पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या मार्फत केली जाईल. एक महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय या सामन्यातलं आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील अंकेश. समोर असतील फलंदाज आपण पाहतोय सुशांत. दुसऱ्या बाजूला त्यांची साथ द्यायसाठी आपण पाहतोय कुशाल नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत. सुशांत आणि कुशल ही जोडी यांच्यावर असणार आहे जबाबदारी. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 8 षटकांचे सामने आपण पाहतोय. नक्कीच खूप कमी हा फॉर्मॅट पाहायला मिळतो आपल्या भागात आणि आपल्या आयोजकांमार्फत नक्कीच एक चांगलं व्यासपीठ, एक चांगली संधी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे 8 षटकांच्या फॉर्मॅटची. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच खेळून काढलाय. नक्की क्षेत्ररक्षक तिथे येतोय.
फेकी देखील सुरेख होती. थोडंसं फंबल तिथे कलेक्शन मध्ये पाहायला मिळालं आणि सुखरूपरित्या ही सिंगल कंप्लीट करण्यात आली. या 1 धावेसह आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतंय 5 या आकड्यावर आपण पाहतोय 1.1 षटकांचा खेळ झालाय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर, दुसरा चेंडू असणार आहे मार्गस्थ. मी तिथे बसलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की प्लीज पाय टाकीच्या वर घ्यायचेत आणि तिथे जे एक प्रेक्षक उभे आहेत आपण गेट जवळ त्यांना पाहू शकता. तुम्ही थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय प्लीज. आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. पुढचा चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय काय घडतंय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा कॉल दिला होता बट लास्ट मोमेंटला रिफ्यूज केली गेली आणि एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. एक धावसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर 1.2 षटकांनंतर एका गडीच्या मोबदल्यात. थर्ड बॉल टू गो. तिसरा चेंडू टाकला जाईल या षटकातला अंकेश यांच्या मार्फत. आपण पाहतोय अंकेश टू सुशांत ही लढत असणार आहे. आता मात्र फटका खेळायला अक्षय वेगाने चेंडूवर येतोय. थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं. दीपेश चेंडू अडवतील, थ्रो करतील. तदरम्यान सुखरूपरित्या एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. लकी नंबर 7. आता मात्र पुढचा चेंडू टाकला जातोय. फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे येतील. कोणतीही चूक घडणार नाही. सुरेख झेल टिकला जातोय. 1 मोर विकेट लॉस. कॅचआउटच्या रूपात आपण पाहतोय परतावं लागेल कौशल यांना. त्यांचं कौशल्य दाखवता आलेलं नाहीये आणि परतावं लागतंय. कौशल बॅक टू दी डगआउट. नक्कीच मनसे चषक आपण पाहतोय आणि सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेला पक्ष मनसे सुरेख कामगिरी महाराष्ट्र राज्यभर ज्याच्या मार्फत केलं जाते. प्रश्न जिथे जनतेचा नक्कीच पक्ष तिथे मनसेचा आणि खरंच तशाच पद्धतीने कामगिरी करणारा पक्ष मनसे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पक्षामार्फत आपण पाहतोय मनसे चषक इथे पाहायला मिळतंय. सुरेख आयोजन नियोजन. आता मात्र काय घडतंय नक्कीच पूर्णतः प्रयत्न केले होते तिथे यष्टीरक्षकाने आपण पाहिलं पण एक धाव रोखता आलेली नाहीये. षटकाची होती समाप्ती. धावसंख्या झाली 8 2 गडींच्या मोबदल्यात. 8 रन्स आफ्टर 2 विकेट लॉस इन 2 ओव्हर्स. येस. थँक यू डीजे.
सुरेख डीजे वर्क आपल्याला पाहायला मिळते डीजे चिराग यांच्या मार्फत गेल्या 4 दिवसात सुंदर कामगिरी आज देखील ते आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आता मात्र तेजस यांचं पुढचं षटक सुरेखरित्या गोलंदाजीला सुरुवात करतोय फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवतोय आणि रोखून ठेवलंय फलंदाजाला फटकेबाजी करण्यापासून डॉट बॉलचं सुरुवात केली जाते. पुढचा चेंडू आपण पाहतोय तेजस यांच्या मार्फत टाकला गेलाय आणि आता मात्र थोडीशी चुकी घडत असताना आपण पाहतोय लाईनीतून भटकले आणि पंचांचा इशारा आला वाईट. नक्कीच दंडित केलं गेलं या चेंडूवरती पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर पद्धतीचा चेंडू आणि या अवांतर धाबेसह धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय तेजस टू मोहित. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा आलाय. बॅक टू बॅक 2 व्हाईट्स त्याच्या मार्फत पाहायला मिळालेत. थोडस कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. क्षमता आहे आणि ती क्षमता दर्शवावी लागेल स्वतःला बॅक करावं लागेल. पाहूयात कशा पद्धतीने कमबॅक करेल तेजस. आता मात्र फटका खेळलाय चेंडू हवेत आहे नक्की क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतायत आणि चेंडू निघून गेलाय 2 धाब्यांसाठी. या 2 धाब्यांसह आपण पाहतोय धावसंख्या झाली 12. 12 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 2 या षटकातला आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पहिला चेंडू नक्कीच डॉट सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला त्यानंतर 2 अवांतर चेंडू आपण पाहिले एक्स्ट्राच्या रूपात 2 धावा आल्या आणि आता मात्र फटका सुरेख खेळला होता बट लास्ट मोमेंटला आपण पाहिला चेंडू डिक्लेअर झोनकडे निघून गेला आणि 2 धाब्यांसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धाब्यांसह आपण पाहतोय 2.2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12. 2 गडींच्या मोबदल्यात. आता मात्र फळी वेगवान पद्धतीने वळवली होती. चेंडू फळीचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. सुरेखरित्या बॅक करतोय स्वतःला गोलंदाज तेजस. आता मात्र फटका खेळलाय नक्कीच. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आहेत आणि सुंदर झेल त्यांच्या मार्फत टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. अजून एक विकेट होतीये डाऊन. बॅट्समन मोहित बॅक टू दी पवेलियन. सुरेख कामगिरी आपण पाहतोय तेजस याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. नक्कीच आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत पण एक विकेट देखील त्याच्या मार्फत पाहायला मिळाल्या. सुंदर ब्लॉक पद्धतीचा चेंडू. इथे कॉलिंग मध्ये मिस्टेक काय घडतंय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच कुठेतरी डेंजर झोन मध्ये होता. संकेत येता क्षणी परतवण्याची संधी होती पण ही संधी चुकली. नक्कीच सुखरूपरित्या पोहोचण्यात यश आलंय रिटर्न संकेत याला. नक्कीच शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे आपण पाहतोय या तिसऱ्या षटकातला. मात्र फळी सुंदर फिरवली होती. चेंडू आणि फळीचा कसलाही संपर्क झाला नाही आणि या डॉट बॉल सह षटकाची होतीये समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस 4च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा स्कोर कार्ड वर लगावल्या आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत आल्या आहेत. हा होता खेळ आतापर्यंतच्या 3 षटकातला. 3 ओव्हर 12. 3 गडींच्या मोबदल्यात.
आणि आता मात्र एक अनुभवी गोलंदाज दिपेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा पद्धतीची कामगिरी त्यांच्या मार्फत केली जाईल. चेंडू हवेत आहे, नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे येईल. अक्षय यांच्या मॅजिकल हँड्सने हा झेल टिपला जातोय. अजून एक झटका लागतोय. प्रसाद वॉरियर्स 5-7 संघाला. नक्कीच आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्याच चेंडूवर आपल्या सुरेख कामगिरीचा ठसा उमटवताना पाहायला मिळाला दिपेश. क्षणी गडी परतवलाय तंबूच्या आसऱ्यास. विकेट त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. आता मात्र नक्कीच सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल. 13 या आकड्यावर 13 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले दिपेश यांनी. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर हा सिंगल आलाय. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय दिपेश यांना फळी फिरवली होती. नक्कीच चेंडू फळीचा संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. दिपेश यांच्या मार्फत सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता मात्र नक्कीच सेन्सिबल क्रिकेटचा वापर केला जातोय आणि स्ट्राईक रोटेट करून एक धाव जमवली जाते. स्कोर कार्ड ऍक्टिव्ह ठेवलं जातंय. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते धावसंख्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 गडींच्या मोबदल्यात 14 धावा जमवल्या गेल्यात. उर्वरित आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी असणाऱ्या या षटकातला. नक्कीच अवघ्या 15 मिनिटात आपण पाहिलं चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हा देखील सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील. कोणतीही धाव आलेली नाहीये. तेच आपण पाहतोय 2 धावा खर्च करतोय. एक विकेट घेतोय. तो म्हणजेच गोलंदाज दिपेश. लास्ट बॉल टू गो. आता देखील फळी फळवली आहे पण नक्कीच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटसह धावसंख्या झाली आहे 15 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा बंतर पद्धतीचा चेंडू आणि नक्कीच शेवटचा बॉल घेऊन दिपेश पुन्हा एकदा सज्ज झालेत. आता मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील आणि या डॉट बॉल सह षटकाची होते समाप्ती. 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट घेऊन या षटकामध्ये दिपेश यांनी 4 षटकांचा खेळ झालाय. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय.
या ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मुख्य गोलंदाज अक्षय भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर काय घडतंय इथे मात्र फेकी स्टंप्सच्या जवळ असती तर संधी होती. सुखरूपरित्या पोहोचतायत फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहिलं संधी तयार केली गेली होती. बट त्या संधीचं नक्कीच सोनं करता आलेलं नाहीये. थोडंसं जवळ फेकी असती यष्ट्यांच्या तर कुठेतरी विकेट पाहायला मिळाली असती. नक्कीच या सिंगल्ससह षटकाची सुरुवात केली जाते. आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू आता मात्र फटका खेळलाय. हात खोललेत. काय घडतंय? सुपर कनेक्शन पाहायला मिळतंय फळी आणि चेंडूचं. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. या इनिंगचा या मॅचचा येतोय पहिला षटकार. येस नक्कीच पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच फलंदाज पुढे सरसावले होते चेंडू खेळण्यासाठी. बट सुरेख वाईड यॉर्कर पाहायला मिळाला अक्षय यांच्या मार्फत. सुंदर कामगिरी. ते मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेसह धावसलग आपण पाहतोय 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 5वं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकातल्या. सुरेख कामगिरी नक्कीच षटकार लगावला गेला. तदनंतर चांगला चेंडू हाताळले गेलेत अक्षय यांच्या मार्फत. आता देखील कम्प्लिटली शॉक करतोय फलंदाजाला. सुंदर कामगिरी अक्षय याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. षटकार जरी लगावला असला तरी आतापर्यंत फक्त 8 धावा या षटकात त्याने खर्च केल्या आहेत. 2 डॉट बॉल हाताळले. चांगला कमबॅक म्हणावा लागेल अक्षय यांचा. आणि आता शेवटचा चेंडू असणार आहे मार्गस्थ. आपण पाहतोय 5वं षटक आहे प्रगतीपथावर. फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतोय. चेंडू अडवेल. तर दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एक धावेसह षटक होतंय समाप्त. षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात. येस थँक यू डीजे. नक्कीच आता मात्र बोनस ओव्हर असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6वं षटक नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच फक्त 3 प्लेयर सर्कलच्या बाहेर असतील आणि एक चांगली संधी फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण पाहूयात. दीपेश यांच्यात ती क्षमता आहे त्यांना थांबवण्याची. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतोय. एक धाव घेतली गेली. नक्कीच या एक धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहतोय 25 या आकड्यावर 25 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू कनेक्शन सुंदर पाहायला मिळतंय. नक्कीच अंतर देखील तेवढंच गाठलंय या चेंडूने. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय अजून एक षटकार.
येस, नक्कीच. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. नक्कीच चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली गेली आणि या एक धावेवर संतुष्टी मानावी लागेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावर. नक्कीच आता मात्र फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. नक्कीच आपण पाहतोय अजून एक सिंगलसह धावफलक पुढे सरसावतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, त्यानंतर हल्ला चढवला गेला दीपेशवर. आतापर्यंत गेल्या 2 चेंडूंवरती चांगला कमबॅक करतोय. सिंगल्सवर रोखून ठेवलंय. सुरेखरित्या बांधण्याचं काम केलंय. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहतोय आकाश. आता मात्र बॅटची कडा घेऊन काय घडतंय? कंट्रोल मध्ये दिसतायत यष्टीरक्षक. सुरेख झेल टिपला जातोय. अजून एक गडी होतोय बाद. येते विकेटचं पतन. नक्कीच सुंदर खेळ आपण पाहतोय. दीपेश यांच्या मार्फत अनुभवाचा सुरेख साठा असलेला गोलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 5 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत आणि एक गडी या षटकामध्ये देखील बाद केलाय त्याने. आता मात्र फळी फिरवली होती पुन्हा एकदा, बट डॉट बॉल सह षटकाची होतीये समाप्ती. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाल्या 33. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहणार आहोत यानंतर इथून पुढे 7वं षटक मार्गस्थ असणार आहे. मी पहिला पुकार देईन पुढच्या दोन्ही संघांना. नवापूर संघ आणि दुसऱ्या बाजूला सालवड संघ. जर आपण मैदानात उपस्थित असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच पहिला पुकार असणार आहे दोन्ही संघांना. नवापूर आणि सालवड दोन्ही संघ जर मैदानात उपस्थित असतील तर आपली उपस्थिती कळवायची आहे आम्हाला इथे आणि दक्षता घ्यायची आहे. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल या सामन्याचा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चालू सामना आपण पाहतोय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली विरुद्ध प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली. फटकेबाजी केली जातीये पण कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाहीये. नक्कीच विकेट्सची गळती एका बाजूने कंटिन्युअसली सुरू आहे. 5 विकेट गमावले आहेत आतापर्यंत. आता देखील चेंडू खेळलाय. चांगलं कनेक्शन आणि या चांगल्या कनेक्शनच्या जोरावर यश प्राप्ती पाहायला मिळते. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकारासाठी सुरेख बॅटिंग. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या फ्लाय होतीये 39 या आकड्यावर. षटकाराने स्वागत केलं गेलं होतं. तदनंतर सुरेख चेंडू हाताळला गेला अंकेश याच्या मार्फत आणि याच सुरेख चेंडू मार्फत आपण पाहिलं सिंगल्स गेन करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजेच साहिल. नक्कीच फुलटॉस चेंडू त्याचा इतका पाहुणचार घेता आलेला नाहीये. इथे चुकी आणि नक्कीच 2 क्षेत्ररक्षकांना बीट केलं चेंडूने. थोडासा फंबल दीपेश यांच्या मार्फत देखील पाहायला मिळाला. बट लास्ट मोमेंटला चांगला बॅकअप दीपेश यांचा. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला सुरेख फेकी आणि या फेकीच्या जोरावर धावचीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळालं विकेटचं पतन.
मी विनंती करेन दोन्ही संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी तिथे रिव्ह्यू हस्तक्षेप करण्यासाठी जायचं नाहीये. फक्त आपले पंच हा रिव्ह्यू पाहतील आणि जो काय डिसिजन असतील तो आमच्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायर आपल्या इथे उपस्थित आहेत जुगल सर, त्यांच्या मार्फत टॅली केला जाईल हा रिव्ह्यू. म्हणून इकडेच बस पडले. नक्कीच फेअर डिलिव्हरी असणार आहे. आणि आता मात्र या इनिंग मधला आपण पाहतोय प्रसाद वॉरियर 5757 नानिवली या संघाने आपला रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे. आता उर्वरित आपण पाहतोय नक्कीच सुरेख नियोजनबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खेळाडूंच्या सोयीनुसार सुरेख नियमावली देखील या स्पर्धेमार्फत आपण पाहतोय. रिव्ह्यू सिस्टम 3 कॅमेरा वर्क सह 3 अंपायर मैदानाच्या आतमध्ये 2 आणि 1 कॅमेरा वॅन आपल्यासोबत. नक्कीच एक अंपायर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेत जुगल तांडेल सर उपस्थित आहेत. पुढचा चेंडू अंकेश यांचा आपण पाहतोय. 5वा चेंडू असणार आहे या षटकातला. आता मात्र इथे नक्कीच खेळलाय चेंडू, जातोय डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी. फलक एकने पुढे सरसावतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा झाले 44 ऑन स्कोर कार्ड 6 गडींच्या मोबदल्यात. नक्कीच आपण पाहू शकतो 44 धावांची मजल आतापर्यंत गाठली आहे. काय इथून समीकरण रचलं जाईल, एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल. नक्कीच सुरेख बॅटिंग लाईनअप आपण पाहू शकता सरावली संघाकडे आहे. त्यांच्या समोर खेळत असताना एक चांगलं स्कोअर उभं करणं महत्वाचं आहे आणि त्याच प्रयत्नात पाहायला मिळत आहेत आपल्याला. संकेत पंच दंडित करतायत. इथे मात्र वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा टाकावा लागेल अभ्यंतर पद्धतीचा चेंडू. आणि म्हणूनच हा लास्ट बॉल घेऊन अंकेश सज्ज झालेत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्कवर आहे संकेत. चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. आता मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. दिपेश वेगाने चेंडूवर सरसवतील. ऑलमोस्ट त्यांना देखील असं वाटलं होतं की हा झेल घेतला गेला. बट बॉडी लगत बाउन्स थोडासा पाहायला मिळाला आणि त्या फंबलसह ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच हे प्रात्यक्षिक खूप कमी पाहायला मिळतं. अनुभवी क्षेत्ररक्षक आहे दिपेश, पण आता मात्र त्यांच्या मार्फत इथे थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पाहूयात किती महाग ठरेल ही चुकी. कॅचेस ऑलवेज मेक्स यू विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही कॅच किती महाग असेल पाहणं गरजेचं आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय षटकांचा झालाय खेळ. 47 धावा जमवल्या गेल्या आहेत. 6 विकेट्स डाऊन आहेत. आपण पाहतोय ते म्हणजेच प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या संघाचे शेवटचं एक षटक, महत्वाचं षटक. नक्कीच डेथ ओव्हर खूप महत्वाची असते आणि तीच डेथ ओव्हर घेऊन आपण पाहतोय तेजस मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या शेवटच्या षटकाची जबाबदारी इथून पाहूयात. फलंदाजांवरती देखील एक मुख्य जबाबदारी असणार आहे जास्तीत जास्त धावा जमवण्याची. कारण या षटकात ज्या धावा जमवल्या जातील, जिथपर्यंत स्कोरला पोहोचवलं जाईल, तोच आव्हान असणार आहे सरावली संघासाठी. आणि पाहूयात काय आव्हान रचलं जाईल. सुरेख सुरुवात करतोय. नक्कीच स्ट्राईक घेण्याच्या मनसेत आपण पाहिलं ही धाव घेतली गेली आणि आता मात्र विकेटचं होतंय पण धावचीच्या रूपात गडी होतोय बाद. समीर बॅक टू दी पवेलियन.
नक्कीच नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतोय. 2 चेंडू आपण पाहिले. नक्कीच आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. या शेवटच्या षटकात एकच धाव खर्च केली आहे. रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. सुंदर कामगिरी करतोय तेजस या शेवटच्या षटकात. आता मात्र सुंदर चेंडू आपण पाहिला. तिथे मात्र चुकी घडतीये. काय करतोय इथे क्षेत्ररक्षक? वेगाने चेंडूवर धावलेत. पण नक्कीच चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या या शर्यतीत चेंडूने मजल मारली आहे. बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय. मनसे चषक ब्रँडेड चौकार. मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. उलट्या दिशेने धावतोय. आपण पाहतोय अंकेश. नक्कीच फंबल तिथे पाहायला मिळाला. आणि नक्कीच एका धाबेला 2 धाबेत कन्व्हर्ट करण्यात यश आलंय. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि वेदांत या दोघांच्या मार्फत आणि या डबल्ससह धावसंख्या जाऊन पोहोचल्या 54 या आकड्यावर. महत्वपूर्ण सामन्याचा महत्वपूर्ण चेंडू. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. पट्टा सजवलाय, फळी फिरवली आहे. चेंडू जाऊन समाविष्ट होतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि कोणतीही चूक नाही करणार. या लास्ट बॉलवर अजून एक विकेट आपण येताना पाहिली. विकेट सह या इनिंगची होतीये समाप्ती आणि या फर्स्ट इनिंग नंतर विजयासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्या आहेत. 54 धावा लगावल्या गेल्यात. 55चं असणार आहे लक्ष. पाहूयात कशा पद्धतीने रचलं जाईल हे समीकरण. 55 धावा कशा बनवल्या जातील या इम्पॉर्टंट मॅच मध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर. वर्ष पहिले इम्पॉर्टंट डे 5 सामना रंगला होता. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सरावली विरुद्ध नाणिवली. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलात. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आणि ती बाजू होती ती म्हणजेच लक्ष ठेवलंय 55 धावाचं. ते म्हणजेच प्रसाद वॉरियर 5757 नानिवली या संघाने फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघासाठी. पाहूयात काही क्षणातच नाण्याची दुसरी बाजू आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. जाऊयात डीजे चिराग यांच्याकडे. येस वन सेकंड एक्सक्यूज मी डीजे. नक्कीच या पुढच्या सामन्यासाठी आपण पाहतोय टॉस बॉक्सकडे वळायचंय. दोन्ही कर्णधार नवापूर विरुद्ध सालवड. इनिंग ब्रेक मध्ये या पुढच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. जर आपण आला असाल तर नक्कीच आपली उपस्थिती कळवायची आणि टॉस बॉक्सकडे लगेचच जायचं. आपण पाहतोय इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. आपण गेल्या 4 दिवसात सुरेख
वेळेचं पालन पाहिलंय प्रत्येक संघाकडून. आता देखील शेवटच्या दिवसात आपल्याला तेच प्रात्यक्षिक समोर ठेवायचंय आणि तशाच पद्धतीने कामगिरी करायची आहे. मी विनंती करेन कर्णधार दोन्ही संघ नवापूर विरुद्ध सालवड कर्णधार यायचा आहे टॉस बॉक्सकडे. नक्कीच या पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना विनंती असणार आहे, तुम्ही आल्यानंतर लगेचच तुमची उपस्थिती कळवायची आणि नंतर लगेच आपण टॉस बॉक्सकडे वळणार. नवापूर विरुद्ध सालवड ही पुढची लढत असणार आहे. नवापूर संघ आणि सालवड संघ जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती कळवायची. आपली उपस्थिती तुम्ही कळवल्या आपण लगेचच टॉस बॉक्सकडे जाणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपण ज्या क्षणी याल आपली उपस्थिती कळवावीत. आणि तदरम्यान आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. दुसरी इनिंग घेऊन आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, ते म्हणजेच प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या संघाने. आणि 2 सलामीचे फलंदाज पाठवण्याची विनंती करेन मी फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघाला. चला सरावली संघ प्लीज कर्णधार पाठवायचेत, फलंदाज पाठवायचेत. 2 सलामी फलंदाज आपल्या संघाचे. आपण पाहतोय आपले पंच तिथे तयार आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय नानवली संघाकडून. आता प्रतीक्षा आहे म्हणजेच आपल्या 2 सलामी फलंदाजांची. आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एक्सपिरियन्स्ड दिपेश तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट दिव्यांशू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामी फलंदाजीच्या रूपामध्ये, ते म्हणजे सरावली संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलंय आकाश यांना. आकाशवरती जबाबदारी असणार आहे या सलामी जोडीला थांबवण्याची. आणि नक्कीच आणि या सामन्याचं एक सुरेख वैशिष्ट्य जर पाहिलं तर कालचा पहिला सामना जेव्हा सरावली संघ खेळत होता त्या सामन्यामध्ये दिपेश आणि दिव्यांशू या जोडीने नॉट आउट खेळी करून रनचेस कंप्लीट केली होती. म्हणजे एक सुरेख क्षमता असलेले हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्याकडून. पाहूयात आज कशा पद्धतीचा खेळ या दोघांकडून केला जाईल. नॉट आउट रनचेस कंप्लीट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तेच प्रात्यक्षिक काल त्यांच्या मार्फत पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं.
आज देखील तशाच पद्धतीची खेळी करावी लागेल जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन तयार आहे आपण पाहतोय आकाश आणि समोर आहे एक अनुभवी फलंदाज दीपेश. आकाश टू दीपेश. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. नक्कीच काय क्षमता आहे, काय आक्रमकता आहे हे दर्शवताना पहिल्या चेंडूवर दीपेश. येस, नक्कीच कंप्लीट इंटेंट मैदानाच्या आतमध्ये दर्शवलाय. काय इंटेंट घेऊन मी मैदानात आलोय, कशा पद्धतीची खेळी मी करणार आहे आणि आक्रमकतेने सुरुवात करतोय. आता मात्र पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. आता मात्र इथे काय घडतंय, रेस पाहायला मिळतीये चेंडू आणि क्षेत्ररक्षकातली. लास्ट मोमेंटला सुरेखरित्या चेंडूला ढकललंय मैदानाच्या आतमध्ये आणि तदरम्यान सुरेखरित्या 3 धावा कंप्लीट करतायत. नक्कीच नाईस कॉर्डिनेशन दोघांमध्ये पाहायला मिळतंय. तब्बल 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. नक्कीच क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं चांगला चेज त्याच्या मार्फत पाहायला मिळाला. चेंडूच्या मागे धावत असताना लास्ट मोमेंटला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि या बाउंड्रीला थांबवलं. तदरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 3 धावा कंप्लीट केल्या दीपेश आणि दिव्यांशू यांनी. पुढचा चेंडू आता मात्र दिव्यांशू देखील फटका खेळतोय. तिथे नक्कीच थोडंसं फंबल पाहायला मिळालं. कॉलिंग मध्ये देखील थोडंसं मिसमॅचिंग आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती. चेंडू खेळल्या खेळल्या थोडंसं कन्फ्युज दिसला दिव्यांशू, बट क्लिअर कॉल आला दीपेश यांच्याकडून रन असं आणि त्यामुळेच ही रन कंप्लीट केली गेली. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूंमागे 10 धावसंख्या जमवली आहे. चौथा चेंडू मार्गस्थ. आता मात्र पुन्हा एकदा नक्कीच येतोय दीपेशच्या फळीतून खणखणीत चौकार. काय पॉझिटिव्ह इंटेंटने फलंदाजी करतोय दीपेश. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि पूर्णतः हल्ला चढवलाय आकाश याच्यावरती. नक्कीच उरलेल्या 2 चेंडूंमध्ये कमबॅक करावा लागेल आकाशला, नाहीतर सुरेख स्टार्ट दीपेश यांच्या मार्फत केला गेलाय. तब्बल 3 चेंडूंवरती 13 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्या आहेत. आता देखील पुन्हा एकदा हल्ला चढवलाय आणि सुरेख डिस्टन्स चेंडू मार्फत कव्हर केला गेलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. येतोय सरावली गावचा ब्रँडेड दीपेश नावाचा षटकार. येस, थँक्यू डीजे. पूर्णतः कंट्रोल मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय दीपेश. व्हॉट अ क्लास, काय क्लास त्याच्या मार्फत दर्शवला गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडू निघून जाईल नो डाऊट सीमा रेषा पार. अजून एक चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय दीपेश. येस, थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या षटकावरती हल्ला बोल पाहायला मिळाला दीपेश यांच्या मार्फत. तब्बल 24 धावा आतापर्यंत पाहिलं तर या षटकात जमवल्या गेल्या आणि त्या 24 धावांपैकी 23 धावा या आल्या आहेत अनुभवी दीपेश यांच्या फळीतून. काय सुरेख फलंदाजी करतोय दीपेश. जर फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये स्वीकारलाय दीपेश यांनी.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय वेदांत यावर जबाबदारी असणार आहे. आणि इथे मात्र थोडीशी खराब सुरुवात वेदांत त्याच्याकडून पाहायला मिळाली. वाईट सह सुरुवात करतोय आणि या वाईट सह धावसंख्या जाऊन पोचल्या 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोर कार्ड. 30 धावा. पुढचा चेंडू. आता मात्र फलंदाजाला शॉक करतोय. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला वेदांत त्याच्याकडून. कीच डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळालाय या सामन्यामध्ये. आपण पाहतोय जेव्हापासून दीपेश आणि दिव्यांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र नक्कीच दीपेश मध्ये जी क्षमता आहे ते मी देखील करून दाखवू शकतो. आणि सुरेख फटका दिव्यांशूच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. व्हॉट बॅटिंग. नक्कीच दोन्ही बाजूने हल्ले चढवले जात आहेत. आता मात्र इथे देखील फटका खेळला होता. नक्कीच तेवढं चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि चेंडू सिंगल्स साठी आपण पाहिलं डिक्लेअर झोन कडे गेला. या सिंगल्स सह धावसंख्या झाली 32. 32 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तब्बल 32 धावांची मजल फार कमी वेळेत आपण पाहतोय दिव्यांशू आणि दीपेश यांच्या मार्फत पूर्ण केली गेली आहे. पाहूयात आता काय घडेल या पुढच्या चेंडूवरती. नक्कीच विकेट्स घ्याव्या लागतील. जर विकेट्स नाही घेतल्या तर कुठेतरी अडचणीत येऊ शकतो प्रसाद वॉरियर्स संघ. आता मात्र दीपेश यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केलाय. सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगल सह धावफलक जाऊन पोहोचतंय 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय वर 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. दिव्यांशू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. बट इतका चांगला संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. नक्कीच चेंडू डिक्लेअर झोनकडे. विकेट येताना आपण पाहतोय नक्कीच गडी बाद झालाय. येस नक्कीच आपण पाहतोय नवापूर संघाची उपस्थिती आपल्याकडे इथे नोंदवली गेली आहे. मी विनंती करेन चालवड संघ जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपण आल्या आल्या लगेच आपण टॉसकडे जाणार आहोत. पुढचा चेंडू. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर आपण 2 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा जमवल्या गेल्या आहेत. सुरेख खेळ आपण पाहिला. पहिली सलामी जोडी दीपेश आणि दिव्यांशू. नक्कीच दिव्यांशूच्या फळीतून देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. बट चांगली कामगिरी आपण पाहिली. वेदांत त्यांच्या मार्फत विकेट घेतला गेला आणि परतवलं दिव्यांशूला. पण अनुभवाचा बोलबाला आपण मैदानाच्या आतमध्ये अजून देखील दीपेश यांना पाहतोय. दीपेश है तो मुमकिन है. नक्कीच जोपर्यंत दीपेश मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे तोपर्यंत संघाचा कॉन्फिडन्स नक्कीच हाय असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चैतन्य त्यांच्या साथीने आता मात्र पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंड वरती. नवीन गोलंदाज आकाश यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय. आणि आता मात्र सेन्सिबल क्रिकेटच्या साह्याने सिंगलचा वापर करून दीपेश यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं जातंय. नक्की चैतन्याला माहिती आहे की दीपेशची फळी सुरेखरित्या बोलतीये. नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगला पाहुणचार त्यांनी घेतला होता आकाश यांचा आणि म्हणूनच पुन्हा एकदा दीपेश यांना स्ट्राईक एंडवर आणलं गेलंय. पाहूयात तशाच पद्धतीचं काहीसं खेळ
दीपेश यांच्या मार्फत पाहायला मिळेल का की कमबॅक करेल आकाश? पाहूयात. आकाश यांचा चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला जाईल. डॉट बॉल. सुरेख कामगिरी आकाश यांच्या मार्फत. सुंदर फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळालं. चेंडू खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल होता आणि चेंडूला अडवलं गेलं. दोन चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरा चेंडू मार्गस्थ. आणि आता मात्र पंच दंडित करत असताना वाईटचा येतोय इशारा. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर पद्धतीचा चेंडू. आणि काय घडतंय नक्कीच. क्रिकेट हा खेळ सर्वांना संधी देत असतो. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुरेख पाहुणचार घेतला दीपेश यांनी आकाश यांचा. बट आता मात्र पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळाला आकाश. आणि डायरेक्ट क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. पलटवार कसा असावा तर तो असा असावा हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना आकाश विकेटचं होतोय पतन. गडी होतोय बाद. दीपेश बॅक टू दी पवेलियन. मात्र आपण पाहतोय नक्कीच मनोबल हाय असणार आहे आकाश यांचं. आणि इथे मात्र ड्राईव्हच्या सहाय्याने खेळला गेला हा चेंडू. सुरेखरित्या चेंडू अडवला जातोय. आता मात्र रनांवर अंकुश लावावा लागेल. नक्कीच 36 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. इथून मात्र धावा पाहिल्या तर जमवायच्या 19. 55चं लक्ष आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय. आपण पाहतोय 5वा चेंडू या षटकातला. आणि इथे काय घडतंय? सुरेख झेल तिथे टिपला गेला. काय समीकरण रचलं जातंय? हीच आता मात्र विकेटची गळती पाहायला मिळतीये. आणि ही एक इम्पॉर्टंट बाब असणार आहे. आपण पाहतोय प्रसाद वॉरियर संघासाठी. कारण सुरेख सुरुवात सरावली संघाने केली होती. आणि या डॉट बॉलसह नक्कीच आपण पाहतोय षटकाची होतीये समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या 36. 3 गडींच्या मोबदल्यात. आतापर्यंत जर पाहिला तर चांगला खेळ, एक बॅलन्स्ड साइड दिसत होती सरावली या संघाची. बट नक्कीच कमबॅक हा पाहिला जातोय नाणिवली या संघाकडून. 3 विकेट्स आतापर्यंत घेण्यात यश आलंय.
आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन, सालवड संघ जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती कळवायची आहे. नवापूर संघ आपल्यासोबत जोडला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक चौथ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, तयार राहायचंय. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हा चौथ्या षटकानंतर घेतला जाणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे सगळ्या संघांनी. नक्कीच 36 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्तची मजल या मॅच मध्ये मारली आहे, ती म्हणजेच धावांचा पाठलाग करत असताना फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघाने. आता मात्र जो छोटासा कमबॅक एक नाणिवली संघाकडून पाहायला मिळालाय, त्याला असंच कंटिन्यू करावं लागेल. कंटिन्यू विकेट्स घ्याव्या लागतील. ते मात्र थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर कलेक्शन झालं असतं तर नक्कीच प्रेशर बिल्ड करता आलं असतं आणि ही सिंगल अडवता आली असती. बट सुखरूपरित्या सिंगल आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांमार्फत, आणि या सिंगलसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. दुसरा चेंडू असणार आहे मार्गस्थ या षटकातला. एक आगळी वेगळी ऍक्शन या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. वेदांत सुरेख कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तर दरम्यान सुखरूपरित्या एक धाव पूर्ण केली गेली आहे. 38 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतोय 3.3 षटकांचा खेळ झालाय. 3 गडींच्या मोबदल्यात 38 धावा जमवल्या गेल्यात. हा सर, मी थोड्या वेळात कॉल करू का? पावडरवरती आहे ऍक्च्युली. ओके ओके, चालेल. नक्कीच आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी आतापर्यंत वेदांत 2च धावा खर्च करतोय. या षटकातल्या 2 चेंडू त्याच्यामार्फत निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. आणि 4 चेंडूंचा खेळ जर आतापर्यंत पाहिला तर पहिली सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा सिंगल, आणि आता मात्र डॉट टाकला गेलाय. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे या चौथ्या षटकातला. आणि नक्कीच वाट शॉट. नक्कीच आपण पाहतोय आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा कलात्मक फटका. सुरेख षटकार. कीच काय क्लास दर्शवतोय चैतन्य मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मधल्या प्रेक्षकांना देखील आश्चर्यचकित करणारा हा फटका होता. आणि आता मात्र नक्कीच त्याला माहिती आहे सुरेख कामगिरी त्यांच्या मार्फत केली जाते. कंटिन्युअसली रिस्क घेण्याची गरज नाहीये, आणि म्हणूनच क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करून या षटकाची केली जाते समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस 45 धावा स्कोर कार्डवर लगावल्या जात आहेत 3 गडींच्या मोबदल्यात. इथून पाहिलं तर 4 षटकांचा बाकी असेल खेळ. धावा बनवायच्या आहेत 10. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल.
येस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता ही पाहायला मिळते प्रत्येक फलंदाजाकडून फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघाच्या. 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. पाचवा चेंडू मार्गस्थ असणार आहे सेकंड हाफ या इनिंगचा. आपण पाहतोय सामना थोडासा फसलाय, तो म्हणजेच प्रसाद वॉरियर या संघासाठी. आणि इथे मात्र पंच आता दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. नक्कीच फाईट आणि त्या वाईटसह बोनस रन पाहायला मिळाली. 47 या धावसंख्येवर धावफलक. आणि आता मात्र नक्कीच सिंपल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांमार्फत पाहायला मिळतंय. कंटिन्युअस स्ट्राईक रोटेट करून धावफलक ऍक्टिव्ह ठेवलंय. त्यांना माहिती आहे काहीच वेगळं करण्याची गरज नाहीये. आता मात्र सामना कंट्रोल मध्ये आहे, फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय. आणि इथे सुरेख शॉट पाहायला मिळतोय चैतन्याच्या फळीतून. आणि अजून एक आपण पाहतोय येतोय मनसे चषक ब्रँडेड चौकार. पुढचा चेंडू आणि वाह, व्हॉट अ शॉट. सुरेख डिस्टन्स कव्हर करणारा हा फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. आणि या षटकारासह पहिला संघ सामील होतोय, तो म्हणजेच सेमी फायनलच्या यादीमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच होम टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक असणार आहे संघाला. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली. मी विनंती करेन नानिवली संघाचा एक प्रतिनिधी मुख्य व्यासपीठाकडे आमच्यासोबत जोडलं जायचंय. आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्यासाठी आपल्या आयोजकांमार्फत मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाणार आहे. आणि तदनंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन सालवड संघ, जर आपण उपस्थित असाल तर लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे यायचंय. आपण पाहतोय नवापूर संघ आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. नक्कीच सालवड संघ टॉस बॉक्सकडे यायचंय. नवापूर संघ मी देखील आपल्याला विनंती करेन की आपण देखील टॉस बॉक्सकडे या. आणि मी कल्पेश राऊत सरांना विनंती करेन या टॉस साठी आमच्या सोबत जोडलं जायचंय मुख्य व्यासपीठाकडे.